तर होतं काय माहिती आहे का, बरीचशी लोकं अंडर कन्स्ट्रक्शन घरं प्रिफर करतात. होम लोनचा EMI चालू होऊन जातो, पण पोझेशन मिळतं ना 2-3 वर्षानंतर, तेवढ्या वेळात तो प्री EMI असतो. म्हणजे बरोबर. फक्त तुमचा इंटरेस्टच इंटरेस्ट जातो. जात असतो. त्याच्यानंतर पोझेशन मिळतं. पोझेशन मिळाल्यानंतर वर्षभर बऱ्याचशा बँक्स किंवा बरेचसे लेंडर्स तुम्हाला रिपेमेंट करू देत नाही. म्हणजे ह्याच गोष्टी तुमचे 3-4 वर्षात, या 3-4 वर्षात तुमचा किती इंटरेस्ट गेला आहे. होम लोनची पहिली 5 वर्ष फार क्रुशल असतात, कारण की ह्याच 5 वर्षामध्ये तुमचा मॅक्झिमम इंटरेस्ट ते रिकवर करून घेतात. आणि मग नंतर तुमची ॲक्च्युअल अमाऊंट जी आहे तिला डिडक्शनला सुरुवात होते. पहिली 5 वर्ष मॅक्झिमम प्रीपेमेंट करा. नंतरची वर्ष तुम्ही होम लोनचं जे आहे ते कंटिन्यू ठेवा. शिवाय तुमची इकडे इन्व्हेस्टमेंट वाढवत राहा, SIP वाढवत राहा, तिला स्टेपअप करत राहा. तुमचं सायमल्टेनियस दोघंही कॉर्पस तयार होत आहेत. घर तर हक्काचं झालं आहे. बरोबर. मी जे म्हटलं ना 1-2 EMI चुकवून बघा, मग माहीत पडेल घर कोणाचं आहे. तसंच इकडे नंतर तुमचं झालं ना, घर तुमचं हक्काचं झालं आहे आणि इकडे कॉर्पसही तयार झालं आहे.